एकदा खरेदी केल्यानंतर हे 5 ते 6 वर्ष याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही। नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण रेणुकाई इलेक्ट्रिकल दाताळा येथे आलोय। यांच्याकडे हे टोकन पेरणी यंत्र आहे। या टोकन पेरणी यंत्राबद्दल माहिती रेणुकाई इलेक्ट्रिकलचे जे संचालक आहेत अनिकेत नाफडे यांच्याकडून आपण घेऊया। तर अनिकेत भाऊ, आपलं हे जे मशीन आहे, आज बाजारात बरेचसे मशीन आहेत, हो, वेगवेगळ्या कंपन्या आज आल्या। बरोबर। 2 वर्षापूर्वी एवढे मशीन बाजारामध्ये उपलब्ध नव्हते। शेतकऱ्याने कोणतंही टोकन यंत्र खरेदी करायला जात असताना कोणत्या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून एक चांगलं टोकन पेरणी यंत्र तो बाजारातून विकत आणू शकतो? कोणते? हे आपलं जे पेरणी यंत्र आहे ना, बरोबर, याला आपण हा स्टील पार्ट दिलेला आहे। हां, स्टीलचा पार्ट आहे, हो, ठीक आहे। आणि हे मटेरियल जे येतं हे ABS फायबर येतं। ABS फायबर, हो, याला स्टील रिंग दिलेली आहे, स्टीलची रिंग आहे, हो। हे बाकीच्या मार्केटमधल्या मशीनांना नाही आहे। ठीक, म्हणजे मार्केटमध्ये मशीन शेतकरी विकत घ्यायला जर गेला तर त्यावेळी त्याने त्याचं जे मटेरियल आहे, म्हणजे कोणत्या मटेरियलपासून मशीन बनलेलं आहे याचा त्याने विचार करायला पाहिजे। तर जर तुलनात्मक दृष्टी आपण पाहिलं तर बाजारात जे दुसरे मशीन उपलब्ध आहेत त्याची क्वालिटी आणि आज आपल्यासमोर हे जे मशीन आहे याच्या क्वालिटीमध्ये फरक आहे। कसा फरक आहे त्यांनी सांगितला। एक तर स्टीलचे पार्ट याला आहे, हो, ABS फायबर आहे, ABS फायबर आहे, बरोबर, चा वापर केलेला आहे। या किती दिवसापर्यंत हे काम करू शकते एकदा खरेदी केली? एकदा खरेदी केल्यानंतर हे 5 ते 6 वर्ष याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही। पूर्ण एकदम स्ट्रॉंग मशीन आहे। 5 ते 6 वर्ष, हो, ठीक आहे। तर हे जे मशीन आहे या मशीनमध्ये आपण बियाणे टाकतो, हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये एका वेळी किती बियाणे बसू शकते? याच्यामध्ये एका वेळी 3.5 किलो पर्यंत बियाणं बसते। एका वेळी 3.5 किलो बियाणं बसते। 1 एकर आपल्याला जर मका लागवड करायची आहे तर 1 एकर मका लागवड करण्यासाठी एका मजुराला या मशीनापासून या मशीनचा वापर करून सरासरी किती वेळ लागतो? 1 एकर मका लागवणीसाठी 1.5 तासामध्ये एक मजूर लागवणी करतो। म्हणजे ते मजुराच्या कॅपॅसिटीवर सुद्धा डिपेंड करेल, हो, की तो कसा चालतो, बरोबर, त्याची हेल्थ कशी आहे, हो, किंवा त्याचं काम करायचा त्याचा अनुभव कसा आहे, त्याची ताकद कशी आहे, याच्यावर सुद्धा ते निर्भर करेल। पण सर्वसाधारण 1.5 ते 2 तास लागू शकतो 1 एकर मका लागवड करण्यासाठी। कोणत्या पिकाची म्हणजे लागवड याच्या माध्यमातून आपण करू शकतो, म्हणजे टोकन करू शकतो? आपण याच्या माध्यमातून सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कपाशी, हरभरा, ज्वारी, मका, तीळ, कांद्याचं बी पण लावू शकतो। कांद्याचं बी सुद्धा याच्यात मार्फत लागलं जातं। त्याला त्या प्रकारचे डाय येतात, त्या प्रकारची डाय येतात, हो। बरं, ठीक आहे। सध्या आता रब्बी सीझन आहे, रब्बी सीझनमध्ये हरभरा, मका, भुईमुगाची सुद्धा शेतकरी लागवड करतात। या पिकांच्या लागवडीसाठी आपण कोणती डाय वापरतो? मक्यासाठी सरासरी आपण 22 नंबर वापरतो, 22 नंबरची डाय वापरतो। भुईमुगासाठी आपण 44 नंबर वापरतो, आणि हरभऱ्यासाठी आपण 11 ते 22 वापरतो। 11 ते 22 वापरतो। शेतकरी बंधूंनो, ही डाय कशी आहे ते आता आपण बघूया। या मशीनमध्ये एकूण किती डाय असतात? या मशीनमध्ये एकूण 11 डाय असतात। 11 डाय असतात। आपल्याला मक्का, भुईमुग, सोयाबीन, तूर, बरोबर, चना या पिकांची पेरणी करण्यासाठी म्हणजे टोकन करण्यासाठी कोणकोणत्या डायचा वापर करावा लागतो, त्याचा नंबर सांगा आणि ते कसं त्याच्यामध्ये फिट होते तेही दाखवा। मक्यासाठी कोणती डाय असते? आता मक्यासाठी आपण 22 नंबर वापरतो सरासरी। या डायवर नंबर लिहिलेला असते, हो, याच्यावरती बघा हा नंबर लिहिलेला असते, 22 नंबर, हो। याच्यामध्ये या प्रकारे बियाणं बसते 22 नंबरच्या डायमध्ये, हो। मक्यासाठी अजून दुसरी डाय वापरावी लागते का? कारण की जर त्या बियाण्याची जाडी जर कमी जास्त असली तर त्याच्या याच्यापेक्षा जर बारीक असेल मका, 22 नंबरच्या डायमध्ये जर तो ढिल्ला बसत असेल तर तुम्ही 11 डाय वापरू शकता, 11 नंबरची डाय, हो।
म्हणजे 22 नंबरच्या डायमध्ये मक्याची लागवड होते, 11 नंबरमध्ये 11 नंबरच्या डायमध्ये सुद्धा मक्याची लागवड करता येते. हो. 11 नंबरची कधी वापरायची? ज्यावेळी छोटं बियाणं असेल. हो. आणि 22 नंबरची त्यावेळी वापरायची ज्यावेळी बियाण्याची साईज जाड असेल. ठीक आहे. भुईमुगासाठी भुईमुगासाठी आपण सांगितलं होतं तसं मागे 44 नंबरची, ही 44 नंबरची डाय. ही बघा, ही 44 नंबरची डाय आहे आणि या डायमध्ये अशा प्रकारे हे यंत्र हे बियाणं घेते. चण्यासाठी जो आपला जॅकी म्हणून येते, त्या चण्यासाठी आपण सरासरी 11 नंबरची वापरतो. चण्यासाठी सुद्धा 11 नंबरची डाय वापरू शकतो आपण. हो. जॅकी नावाच्या चण्यासाठी किंवा त्याच्यासाठी आपण ही 11 नंबरची डाय वापरू शकतो. एक डॉलर नावाचा चणा येते. हो. त्याची सर्वसाधारण जाडी याच्यापेक्षा जाड असते. त्याच्यासाठी कोणती डाय वापरता येईल? डॉलरसाठी आपण 77 नंबरची वापरू शकतो. ही 77 नंबरची डाय आहे. याच्यामध्ये 2-2 दाणे बसतात. डॉलर सरासरी 2-2 दाणे पेरतात. म्हणजे डॉलर चण्याची लागवड करताना 2 दाणे टाकावं. हे डॉलरचे 2 दाणे आहेत या डायमध्ये. या डायचा नंबर आहे 77 नंबरची डाय आहे. सोयाबीनचे आपण सरासरी 2-2, 3-3 दाणे टाकतो. तर त्या हिशोबाने आपल्याला 22 नंबर आपण वापरू शकतो. सोयाबीनचं टोकन करण्यासाठी आपण 22 नंबरची सुद्धा डाय वापरू शकतो. 33ही वापरू शकतो. जसं आपल्याला कसं आहे, डाय घ्यायची, आपल्याला जे वाण पेरायचं आहे ते सरळ हिच्यामध्ये टाकायचं, डायमध्ये टाकून पाहायचं. याच्यामध्ये 2 बसले तो 2 साठी वापरायचा, याच्यामध्ये 3 बसले तो 3 साठी वापरायचा. आता तुम्ही सांगितलं याच्यात आपण भुईमुगाची लागवड करू शकतो, मक्याची, हरभऱ्याची, त्याच्यानंतर सोयाबीनची. आता 2 झाडातील अंतर सुद्धा महत्त्वाचं राहते. बऱ्याच पिकामध्ये ते स्पेसिंग, ते अंतर जर मेंटेन ठेवलं तर याचाही आपल्या उत्पादनावर फरक पडते. बरोबर. या 2 झाडातील अंतर आपण कसं या मशीनमध्ये कसं मेंटेन करू शकतो? समजा आता हे मशीनचं अंतर आहे 5.5 इंच. 5.5 इंच हे जे अंतर आहे हे 5.5 इंच अंतर आहे. बरोबर. आता याच्यामध्ये आपण हे 10 नंबरची प्लेट टाकून 6.5 इंच वाढवू शकतो. म्हणजे 5.5 ते 6.5 इंच करू शकतो. हो. कोणती प्लेट वापरायची? 10 नंबरची. ती कशी वापरायची म्हणजे? हो, खोलावं लागते. त्याच्यानंतर जर अजून अंतर आपल्याला मॅनेज करायचं असेल तर आपण 9 नंबरची लावू शकतो 7 इंच अंतरासाठी. 9 नंबरची 7 इंच अंतरासाठी. हो. 8 नंबरची 8 इंच अंतरासाठी. 8 नंबरची 8 इंच अंतरासाठी. 7 नंबरची 9 इंच अंतरासाठी. 7 नंबरची 9 इंच अंतरासाठी, म्हणजे सरासरी जे मक्याला चालतं ते अंतर. आणि ही 6 नंबरची आहे, ही 11 इंच अंतरासाठी. 6 नंबरची 11 इंच अंतरासाठी. या प्लेटला काय म्हणतो आपण? स्पेसर. हा स्पेसरचा वापर करून आपण या 2 याचे जे टोकन करणारे जे पॉईंट आहेत यातलं अंतर आपण मेंटेन करू शकतो. जर आपण अंतर वाढवलं, सध्या आता हे किती पॉईंट आहे याला आता 12 आहेत. तर अंतर वाढवल्यामुळे पॉईंट कमी होतात का याचे? याला कमी होतात. तर आता सध्या 5.5चा आहे. 5.5च्या सेटिंगवर याला 12 पॉईंट आहे. बरोबर. तर एका वेळी पूर्ण रोटेशन घेतल्यानंतर 12 आपल्याला ते 12 ठिकाणी ते टोकन करणार आहे एका मध्ये. जर समजा आपण याचं अंतर वाढवत गेलं तर हे कसे कमी होत जातात? आपण सांगितलं हे 9 इंचावर काम करेल. तर आता हे 6 नंबरची आहे ना, हे 6 स्पेसर याच्यामध्ये टाकल्यानंतर याच्यामध्ये हे जे दाते आहेत हे 6 राहतील. 6 दाते राहतील. सध्या 12 दाते आहेत. 12 दात्याच्या ठिकाणी 6 दाते. ही स्पेसिंग आपण कोणत्या पिकासाठी वापरतो जनरली शेतकरी आपल्याला? हे स्पेसिंग सरासरी तुरीसाठी वापरतात. तुम्ही सांगितलं की या मशीनचा वापर करून, या टोकन यंत्राचा वापर करून आपण कांदा सुद्धा लावू शकतो. हो. कांदा लागवड करण्यासाठी कोणत्या डायचा वापर करावा लागेल? कांदा, ज्वारी? ज्वारीसाठी तर आपल्या मशीन सोबतच येते हा M नंबरची डाय आपल्याला वापरायची आहे. ही M नंबर ज्वारीसाठी.
ही स्पेशल डाय आहे का? हो, ही स्पेशल डाय. ही याच्यामध्ये तुम्ही तीळ, कांद्याचं बी, ओके, तीळ, कांद्याचं बी, अजून बाजरी आपण याच्यातून लागवण करू शकतो. त्याच्यासाठी ही डाय आपण वापरू शकतो. ही डाय ॲडिशनल येते याच्यासोबत येते की वेगळी घ्यावी? वेगळी घ्यावं लागते. ओके, ठीक आहे. म्हणजे जवळपास एवढ्या पिकांची किंवा एवढ्या बियाण्याचा पेरणी आपण या मशीनच्या माध्यमातून करू शकतो. आज आपण रेणुकाई इलेक्ट्रिकल इथे आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यामागचा आपला एकच उद्देश होता की शेतकरी आता मोठ्या प्रमाणात टोकन पेरणी यंत्राचा वापर करत आहेत. टोकन पेरणी यंत्राचा वापर पेरणीसाठी ते करत आहेत, परंतु यंत्र खरेदी करत असताना त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, हा यंत्र कशा प्रकारे काम करते. त्यांनी सांगितलं की हे यांच्याकडे जो यंत्र उपलब्ध आहे याच्यामध्ये स्टील पार्ट्स आहेत. हो, स्टील याच्या कंपोजिशनमध्ये स्टीलचे आयटम यांनी वापरलेले आहेत, म्हणजे या कंपनीने दिलेले आहेत. अनब्रेकेबल आहे, याची ड्युरेबिलिटी जास्त आहे, जास्त दिवस हे टिकते. दुसरे जे मशीन आहेत ते मशीन आपण बघूया. या ते फायबर पार्ट आहे. हे तुम्हाला काही कालावधीनंतर तुटू शकतो. याच्यावरती याचा लोड आल्यानंतर हे याला क्रॅक येतात, म्हणून आम्ही हे वापरलेलं आहे. याला स्टील मध्ये वापरलेलं आहे. याला तुम्ही ट्रॅक्टरलाही लावून काहीच प्रॉब्लेम येणार नाही या मशीनला. हो. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये एवढं